नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. वेलकम टू ब्लॉग 7 विथ कॅनाप्रोनोवर. मी आहे दीपेन सावंत आणि आज आहे 17 ऑगस्ट. सकाळचे वाजलेले आहेत 9. तुम्ही मला असं मस्त तयार वियार होऊन बघताय. तर सीन असा आहे मित्रांनो, आपण पुण्यात नाही आहे, आपण आलेलो आहे मुंबईला. येस, आपण आलेलो आहे मुंबईला. सकाळ सकाळ पहाटे 6ची बस पकडून फटाफट. इथे बघा, हे तेजस्विनी ताई, पुढे आपला केवल. ठीक आहे, आपण आलोय मुंबईला. कशाला कशाला टायटल बघून कळलं असेल भाई, आज चिंतामणीचं आगमन आहे ना. फुल पॉवर विषय आहे. ठीक आहे, तर आता पोचलोय आम्ही मुंबईला. बसमध्ये बसून आलो, परत बोलते बघा, रिपीट. ठीक आहे, बसमध्ये बसून आलो मस्त. ठीक आहे, आता इकडनं काहीतरी नाश्ता करायचा आहे. दादरवरनं आम्ही चाललो आहे आता प्रभादेवीला काहीतरी नाश्ता करणार आहे. धनमिल नाक्याला एक रावस पोहेवाला आहे, तिकडे पोहे खाणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊया वर्कशॉपकडे, कारण की बाप्पांचं आगमन तिकडनंच होणार आहे. आज खूप सारे गणपतीचं आगमन आहे. चिंतामणीचं आगमन आहे, परेलचा सम्राट आहे. ठीक आहे, राजा सॉरी परेलचा राजा. माय बॅड. परेलचा राजाचं आगमन आहे आणि खूप गणपतीचं आगमन आहे. तर तुम्ही हा ब्लॉग मस्त एन्जॉय करा. आम्ही आता चाललो आहे स्टेशनकडे. ठीक आहे, भेटूया तुम्हाला. तेजस्विनी पहिल्यांदा मुंबईला आलेली आहे मित्रांनो. फर्स्ट टाइम ट्रॅव्हलिंग इन लोकल ट्रेन, असा विषय आहे ना. आत्तापर्यंत काहीच मजा केलेली नाही. आता तिला मजा बघायची आहे, मुंबईची गर्दी कसं काय आहे ना, बघायचं आहे तिला अजून सगळं. त्याला आपल्या फटाफट गाडी आहे. ठीक आहे, पहिलं जायचं धनमिल नाक्याला, नाश्ता करायचा आणि मग पुढे जायचं. तर भेटूया आपण. बाय बाय. लाईक ऑल मुंबईकर्स, आम्ही पण परत ट्रेन पकडलेली आहे. एक स्टॉप प्रभादेवी. भेटूया. तर मित्रांनो, आपण प्रभादेवीला उतरलेलो आहोत. आता मी आणि तेजस्विनी आहे. ठीक आहे, केवल गेला कुठेतरी, तो येईल. आम्हाला डायरेक्ट कलावंतच्या बाहेर भेटणार आहे. ज्यांना माहीत नाही, कलावंत हे गणपती बाप्पाचं वर्कशॉप आहे, जिकडनं सगळ्या मूर्त्या निघतात मोठ्या. ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो ज्यांना माहीत नाही त्यांना. ठीक आहे, बाकी काय नाही, भूक लागली यार. ब्लॉग करतोय कसं तसं. काल रात्री खाल्लं होतं खूप कमी, पण ठीक आहे, भूक लागली आहे. सीन असा म्हणून बघा, असं शब्द होता जरा इकडे तिकडे रिपीटवर होत आहे. ठीक आहे, चला पटपट आपण धनमिल नाक्याला पोचूया. तिकडचे स्पेशल पोहे खाऊया. आय होप तो पोहेवाला आहे तिकडे. ठीक आहे, नाही तर खूप विषय होईल. कारण की मी खूप आशा घेऊन आलो आहे की मला ते स्पेशल पोहे खायचे. वाय? बिकॉज कुणाल विजयकर हॅड गॉन देअर हिमसेल्फ. म्हणजे मी त्यांना खूप फॉलो करतो. ज्यांना माहीत नाही कुणाल विजयकर कोण आहे, इज अ फूड ब्लॉगर. ठीक आहे, तू असं जागेवर जेवण खातो मस्त एरियात. ठीक आहे, बघा काय मस्त बिल्डिंग आहे, दिसते का? ढगात आहे ती बिल्डिंग मित्रांनो, ढगात आहे बिल्डिंग. आगमन सोहळा मित्रांनो, हा 23 ऑगस्ट आहे पण. ठीक आहे, तर मित्रांनो, मीनवाईल आपला वॉक चालू आहे धनमिल नाक्यासाठी. तर म्हणलं जरा तुमच्याशी बोलूया है ना. तर सीन असं आहे, एकतर खूप वर्षानंतर मुंबईला आलो आहे कामामुळे. बाकी काही पर्सनल रिझन्समुळे मला मुंबईला यायला जमत नाही, पण आज आलो आहे. आणि ही जी मुंबईची हवा आहे भाई, फक भाई, म्हणजे तुम्हाला दिसतच असेल माझ्या बोलण्यावरनं काय एक्साइटमेंट लेवल आहे ना. आणि मेन तर सीन असं आहे की मी कधी पोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाला कधी आलो नाही. ठीक आहे, लहान होतो तेव्हा मित्र वगैरे बोलायचे, हां चिंतामणी आगमन, हे सगळे वर्ड्स माहिती होते. पण आता मोठं झाल्यावर जेव्हा कळायला लागले, तर बाप्पाने अशी ही
हे घडवलं की बाबा त्यांनी बोलवलं त्याच्या आगमनाला है ना. तर ऑलमोस्ट पोचलेलो आहे धनमिल नाक्याला. यार माझे वर्ड्स काय एवढं फंबल का करतो मी, जस्ट बिकॉज आय एम हंग्री ऑफ वॉट. म्हणून आय थिंक वी आर ॲट द पोहेवाला गाईस. इथे खायचं आपल्याला स्पेशल पोहे. मित्रांनो हा तो स्पॉट आहे पोहेवाला जो मी बोलत होतो. न्यू प्रभादेवी रोड, हा रस्ता प्रभादेवीला जातो. तो रस्ता गोखले रोड आहे. ठीक आहे, सीन असा आहे. आता आपण पोहे एन्जॉय करूया. हे खूप स्पेशल पोहे आहेत इकडचे. ठीक आहे, तर आपण 1 प्लेट पोहा 1 प्लेट शिरा करा. खाणार आहे येस. मग गरम पोहे बघताय का तुम्ही मित्रांनो. गरम पोहे बघताय तुम्ही. हा स्पॉट आहे. हे दादा आहे, यांनाच मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं कुणाल विजयकरच्या, आणि इन्स्पायर होऊन आलो आहे आम्ही. तेजस्विनीनं फर्स्ट बाईट खाल्ला आहे हलव्याचा. छान आहे ना, है ना. हा माझं आता मला घाम यायला चालू झाला बघा. जरा पॅन्ट फर्स्ट बाईट खाऊया आपण या पोह्याचा. ॲज एक्सपेक्टेड मुंबईमध्ये पोहे, प्रभादेवीमध्ये मजेदार. कुणालने सांगितलं म्हणजे यावं लागणार आणि पोहे खावेच लागणार. आहेत खतरनाक पोहे. आता तेजस्विनीला देऊया आपण टेस्ट करायला. नशीब आहे लक्षात. दिसतच नाही मला. है ना, आहेत भाई. रोहित वडेवाले ना. नाही थोडा अप आहे, थोडं रोहित वडेवालेपेक्षा बेटर बोलीन मी, है ना. तर असा सीन आहे. आता आपण पोहे एन्जॉय करूया आणि नंतर भेटूया तुम्हाला. तर मित्रांनो नाश्ता झालेला आहे पेट भरके, आणि आम्ही प्रभादेवीवरनं दांडी यात्रा करत करत चाललोय परळ ईस्टला. आगमन तिकडेच आहे ऑफकोर्स, है ना. तर आता तेजस्विनीला मस्त मुंबईचे स्काय स्क्रेपर्स दाखवते. बिल्डिंग बघा मागे, दाखवत आपल्या मुंबईचे स्ट्रीट्स दाखवत मस्त चाललो आहे आम्ही. एन्जॉय. मजा येते की नाही तेजस्विनी. हा बघा मजा करते आपली ताई. हा ताई आहे ना, ती काय राखी बांधली भाई तिने. असलं भारी गिफ्ट दिलं तिला बघा आपण, है ना. ते मग मला पण खूप आवडलं होतं कॉफीचं. मग हा म्हटला बाई हिला पण आवडेल, बघूया आपण हिला, है ना. असा विषय आहे. चला भेटूया पुढे. मित्रांनो हर दोस्त की तरह मी पण तेजस्विनीला थोडा दूर है बोल के चालवत घेऊन चाललोय. हाँ म्हणजे सॉरी यार, मैं भाई चौक का रस्ता याद नहीं रहता है ना. म्हणजे सॉरी नाका, चौक नसतं मुंबईमध्ये. चौक नसतं मित्रांनो, मुंबईमध्ये असतो नाका. यस ठीक आहे भाई. हां तर चालत आपलं दांडी यात्रा करायला फिरायचं बाई. काय विषय 10 मिनिटात बाई टॅक्सीने पोहोचलो. अरे ठीक आहे 10 मिनिटं नाही. हां 10 मिनिटं 8 मिनिटं दाखवत आहे. 8 मिनिटं दाखवत आहे मित्रांनो. 27 मिनिट. अरे जस्ट बिकॉज चालत 27 मिनिट्स का दाखवते, कारण की ते ईस्टला आहे आणि आम्ही वेस्टला आहे, है ना. आता हे बघा रेल्वे तुम्हाला माहिती आहे, पटरी आपण असं पटरी नाही ते स्कायवॉक चालून गेलं. हां स्कायवॉक असतं, त्याला स्कायवॉक बोलतात, है ना. स्कायवॉक बोलतात, मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही. ठीक आहे, तर स्कायवॉकनं जायचं ईस्टला आणि तिकडनं मग वर्कशॉप जवळच आहे. केवळ थांबलाय तिकडे वर्कशॉपला स्पॉट धरून, है ना. मस्त कॉन्टेंट काढायला. डॉगीला हाय बोला मित्रांनो. डॉगी चॅनलला सबस्क्राईब करायला सांग. तो बिचारा खाण्यामध्ये बिझी आहे, है ना. स्मेल आला, मला पण आला रूल्सचा. तू गोल्यासारखाच आहे हा ना. तर बघ बिनकामी ओरडतोय म्हणतो तो गोल्यासारखाच. तर मित्रांनो परत आम्ही युटर्न घेतलेला आहे. का? कारण की आम्ही रस्त्यात चुकलो आणि या रस्त्यावर परत प्रभादेवीवाला जो स्टेशनचा वाला रस्ता आहे त्या रस्त्याने पकडून आम्ही चाललो आहे कधी.
वेस्टेज. थोडा ते कन्फ्यूज झालो आम्ही, ह्याला त्याला विचारून. 10 लोकांना नको विचारायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर तुम्ही लोक बोलणार आता लय बडाई मारतो, मुंबईचा आहे वगैरे, माहीत नाही. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या एरियामधलं सगळं ना? एरिया नाही, सिटीमधलं नाही माहिती. होता है भाई, कभी कभी चलता है थोड़ा सा, लेकिन सीख लेंगे. जिंदगी सिखाने के लिए ही होती है मित्रांनो. तर आम्ही इथेच पाय दुखून घेतोय. हां, म्हणजे हिचे स्ट्रॉंग मॅन ती पण खूप स्ट्रॉंग आहे भाई. ती नामुमकिन को मुमकिन करून टाकते वेंचर. तिला हलक्यात घेऊ नका. ज्यांना माहिती आहे, ज्यांना माहिती आहे, ज्यांना नाही माहिती ना भाई, चला चल. जो है वो है भाई. लोग आजकल लोग तारीफ मुंह पे भी नहीं करते, पीठ पीछे तो करते ही नहीं है. अपन कैसा मुंह पे बोल देने का भाई, जो है वो है. सामने वाले को पता लक्षण नाही चाहिए. ठीक आहे, तर जास्त बोलत नाही आता, नाहीतर खूप मोठा ब्लॉग होईल हा. हा, माझ्यावर बोलायला गेलं तर होईल मोठं. हां, हे बघा सी, बघितलं ना तुम्ही भाई, असं सीन आहे. तर चालत चालत चाललो आहे परत, आणि आत्ता डायरेक्ट तुम्हाला वर्कशॉपच्या जाहीर समोरच असा गणपती बाप्पा. डायरेक्ट तुम्हाला आता बाप्पाचाच शॉट दाखवणार. Beat kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. बोललो ना मित्रांनो, तुम्हाला नेक्स्ट शॉट डायरेक्ट बाप्पाचाच दाखवणार. हे बघा, प्रभादेवीचा गणराजा गणपती बाप्पा मोरया. पब्लिक बघा आपल्या चिंतामणीच्या आगमनाला कशी जमलेली आहे, है ना? फुल विषय हार्ड आहे मुंबईचा आज. आज सगळं बघायला भेटणार आहे बघा. हे बघा, तेजस्विनी बघा कशी खुश होते बाप्पाची मूर्ती बघून. माझं फेवरेट. अरे विषय आहे क्या भाई, विषय आहे क्या. गणपती बाप्पा, हे बघा कॅमेरामॅन बघा, सगळे फुल पॉवरमध्ये असतात भाई, सगळे फुल पॉवरमध्ये असतात इकडे. हां भाई, आम्ही पण आला वाजता. आम्ही पण शूटिंग करणार आहे. कॉन्टेंट ही कॉन्टेंट आहे मित्रांनो. आता 11 दिवस फक्त कॉन्टेंट काढणार. चला तुम्हाला पुढचे बाप्पा दाखवतो. चल चल, ते मला माहिती. मित्रांनो, फायनली आपण स्पॉटला पोचलेलो आहोत, जिकडनं चिंतामणी निघतो. ठीक आहे, तो आहे स्पॉट. ठीक आहे, त्या झाडाच्या मागे तुम्हाला दिसणार नाही, इकडनं झूम येत नाही. आता बघा, परत अजून एक गणपती निघाला बाहेर म्हणून लोकांचा आवाज येतो. तर आपण पुढे जाऊन बघूया काय सीन आहे. बघा गाईज, कंडिशन व्हिडिओ घेण्यासाठी खूप गर्दी आहे. दाखवण्याची ब्लॉग द स्ट्रगल इज रिअल गाईज. ते पोलीस उतर म्हणतायत, हा असा लटकतोय. नाहीतर मार बसेल. आम्ही या गाडीच्या मागे आणि तिकडची एवढी गर्दी आहे. आता विषय बघा, माकड. जय भवानी, जय भवानी.
मित्रांनो विषय असा आहे की आम्ही थांबलो आहे चिंतामणीच्या आगमनासाठी. पोरं सगळी जमले. थांबलो होतो, तुम्ही लास्ट शॉटमध्ये बघितलं असेल ते डिसिजन घेतला. 12 वाजले, 12चा टायमिंग होता. पण ते होईल मला वाटतं आतापर्यंत पडदाच हल्ला नाही. बघा तो पडदा दिसतो का तुम्हाला तिकडे? त्या गेटमधनं येणारे बाप्पा बाहेर, असा सीन आहे. बघूया, थांबलो आहे, वेट करतोय. आता फक्त बाप्पाच्या आगमनाची पूर्त आहे बस, अजून काहीच नाही. आवाज येतोय की नाही माहीत नाही. फटे गर्दी आहे, फटे जॅम पॅक विषय. पाऊस पण पडतोय. गर्दी बघा, गर्दी बघा. नाला
असंच राहणार. एक नंबर पाऊस थांबला बाई, पाऊस थांबला. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फट्टे पाऊस पडतोय, फट्टे गर्दी झाली आहे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं, आम्ही एवढी मजा करून, एवढा गर्दीमध्ये फुल नाचून गाऊन एन्जॉय करून आता आम्ही काहीतरी खायला चाललो. संध्याकाळचे किती वाजले? 5 वाजले आता. ठीक आहे.
आता वडापाव खाणार आहे. वडापाव खाऊया जरा जाम आहे की. आणि मग त्याच्यानंतर बघूया काय सीन आहे. गरमागरम वडापाव खाऊया आणि मग नंतर भेटतो. तुम्हाला खूप भूक लागली आहे. तर मित्रांनो, पेटपूजा झालेली आहे आणि आम्ही परत आपल्या कामाला लागतो आहे. दॅट इज जे करायला आलो आपण ते आहे ना. बट आता चिंतामणी तर गेला मंडपात. ठीक आहे, ते गेटमधनं आतमध्ये गेलं, ते आतमध्ये जाऊ देत नाही आहे. म्हणून आम्ही आता परत चाललो आहे गणसंकुलला परेलचा राजा बघायला. दिसला का बाप्पा? दिसला का गणपती बाप्पा मोरया? चला आपण आता मस्त शॉर्ट्स घेऊया आणि भेटूया मग. हळूहळू एक एक गणपती करत आम्ही पुढे चाललोय आता ना. अजून खूप फिरायचं बाकी. आम्ही अजून जाणार आहे 2-3 जागेवर. आलोय तो भाई मुंबई में तो घूमना ही पडेगा ना. इथे नाही, आपली सिटी आहे. हळूहळू चालू. आता परेलचा राजाला रश करूया. चला. सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या दिलेल्या कामानुसार आपापल्या भविष्यात बोला सियावर रामचंद्र की, बोला पवन सुत हनुमान की. परेलचा राजा बघायला गर्दी बघा. बाल हनुमान येणार आहे, त्यांची विशेष काळजी घ्यायची आहे. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरेपार परळचा राजा. बोला गणपती बाप्पा. जोरात बोला गणपती बाप्पा. परळच्या राजाचा. अनजान हम ये अंतर्यामी, शीश झुकाओ, नाम लगाओ, जय विष्णु के अवतारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. एक फोन आकाश फोन दाखव. अरे एवढा फोन दाखव. फायनली मित्रांनो आमचं परळच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. खतरनाक आगमन होतं बाई. काय एंट्री मारली आहे राजाने. आणि गर्दी तर तुम्ही बघितली, खच्चाखच नुसती खच्चाखच गर्दी. अरे भाई विचारूच नका. तुला कधीतरी बसवलं साईडला आम्ही. मी थांबलो होतो शॉर्ट्स वगैरे घेत. वाट लागली पण मजा A1 आली भाई. मुंबई आणि गणपती बाप्पा काहीच विषय नाही. मजा फुल ऑन. आता बघा इथे वडापावचा कार्यक्रम चालू आहे. काका गरम गरम वडापाव काढतात. वडापाव खाऊया. केवळ जाणार आहे घरी. मी आणि तेजस्विनी थोडं भटकीचं काम करणार आहे इकडे तिकडे. आणि मग
पुण्याला निघणार आहे रात्री 9:30-10 वाजेपर्यंत. आवाजाचे लागलेत, वाट कळत असेल तुम्हाला. तर वडापाव खातो, नंतर भेटतो निवांत बोलून. फोनमध्ये बॅटरी पण नाही ते पण. तर मित्रांनो आता भजीपाव आणि वडापाव खाऊन झालेला आहे. जान आ गई. जर तुम्ही परळ स्टेशनला जात असाल, गुण संकुलच्या आधीची लेन जो रस्ता परळ स्टेशनला जातो, इकडे या काकू आणि या काकांचा वडापावचा शॉप आहे. येऊन ट्राय करा. भाई यांच्याकडे वडापाव संपलाय, लेजिट वडापाव संपलाय. जर अजून असतं ना मी दोन तीन तरी खाल्ले असते. एवढा डिलिशियस होता यांचा वडापाव, नेक्स्ट लेवल. झालं, चला. असा विषय आहे. येऊन बघून घ्या, काकूंना बघून घ्या. या काकू असतात आणि त्या काकू ते काकू. लाईक शेअर सबस्क्राईब बोलो एक बार. तर मित्रांनो असं पब्लिक ब्लॉगर बघितलं की लोकांना असं चांगलं वाटतं की आम्हाला ब्लॉगमध्ये घ्या. मी लोकांना घेतो ब्लॉगमध्ये, काय सीन नाही, काहीच विषय नाही, है ना. तर वडापाव विसरू नका. वडापाव खाऊन जावा. इकडे A1 आहे, A1. मजा आला आम्हाला. तुला कसा वाटला तो वडापाव कसा वाटला? आता आजचा दिवस प्रॉपर म्हणजे आज आम्ही जी लाईफ जगलो आहे ना, ते एकदा प्रॉपर मुंबईकरांची लाईफ जगलो आहे. ठीक आहे. लालबागला तू आलाय भाई आणि आगमनला वगैरे, आणि तू काय जेवणार तर नाही, वडापाव खाणार, चहा बी मारणार, असा वाला विषय. तर बस आता परळ स्टेशनला चाललो आहे. लालबागला आलो, परळला आलो, फटे एन्जॉय केलं भाई, फटे एन्जॉय. ती गर्दी, ती किचकिच नाही वाटत, किचकिच वाटतच नाही ना ती. तुम्हाला सांगू का, जेव्हा आगमन व्हायच्या आधी जे हाईप क्रिएट करतात, मूर्ती बाहेर यायच्या आधी एवढी गर्दी असते. तुम्ही बघितलं असणार शॉर्ट वगैरेमध्ये माझ्या, आहे ना. पण बाप्पाची मूर्ती बघितल्यावर सगळं विसरून जातं. काय चेंबी. पण मी काय बोललो तुम्हाला, बाप्पाची एकदा मूर्ती बघितली ना, बाई खतम. परेळचा राजाचा रॉक, परळ सॉरी, हे बघा डायरेक्ट लालबाग परळ. ती पिक्चर पण आहे, तुम्ही बघितली नसेल तर, लालबाग परळ, आपल्या सिद्धार्थ जाधवची A1 पिक्चर तिथं बघा जाऊ. बाकी काय आता बिल्डिंग बघा, आफत. अपरंपारे बिडू, लवकरच व्हायरल होऊया आपण पण, नका टेन्शन घेऊ. सगळीकडे आला नुसतं वाजा गाजा, गणपती बाप्पा आला, है ना. आता सीन आहे मित्रांनो, काय ना काय चालू असतं. करी रोड अरे हा भाई, मी मला नाचलो खतरनाक, फटे नाचलो आज. ओरडून आवाज पण बसला. मुंबईमध्ये घर घ्यायचं आहे मित्रांनो, सबस्क्राईब करा. मी घर घेतो मुंबईमध्ये पण. फटफट सबस्क्राईब करा चॅनलला. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकता, आपण आलेलो आहे मरीन ड्राईव्हला. जेवण झालेलं आहे. ठीक आहे, तेजस्विनीला मरीन ड्राईव्ह बघायचं होतं, तर आलो तिला घेऊन इथे. तर बघितलं, आता निघायचं फटाफट, जास्त वेळ काय थांबत नाही. जेवण वगैरे केलं, है ना. आता वेळ आलेली आहे हा ब्लॉग इथेच संपवायची. ठीक आहे, मस्त आगमन झालं. मोठे गणपती बघितले. चर्चगेट स्टेशन बोल, मोठे गणपती बघितले. तुम्ही पण आय होप माझ्या ब्लॉग थ्रू सगळे आगमन एन्जॉय केले असतील, है ना. तर लाइक करा आता वीडियो लाइक करने का, जल्दी से कमेंट करने का, गणपती बाप्पा मोरया, है ना. फटफट चॅनलला सबस्क्राईब पण करून टाकायचं, असा विषय आहे. तर जास्त काय बोलत नाही आहे, शॉर्ट आउट्रो ब्लॉग संपवतो इकडेच. भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. Hit that baseline nice and slow.